हॅलो नमस्कार मंडळी, आज आमचं बाळ एवढं शांत बसलं होतं ना सिरियस मोड मध्ये, त्याला पण माझा काही मोह आवडला नाही. मी म्हटलं आपल्या बाळाचं छान असं ते ट्रेंडिंगला सॉन्ग चालू आहे ना सध्या इन्स्टाला, सुंदरी सुंदरी तुझं नाव काय गाव काय, त्या सॉन्गवर आपल्या बाळाचा छान असा व्हिडिओ शूट करूया. पण जसा मोबाईलचा कॅमेरा चालू केला, या पोराला कुठून कळतं कसं कळतं मला काही कळत नाही. जसा मोबाईलचा कॅमेरा चालू केला, लागला इकडून तिकडं उड्या मारायला, पण त्याने मला काही शेवटपर्यंत सुंदरी सुंदरी वर्णन करून दिला नाही. म्हटलं तो रील राहू द्या, नाही तर शेट मला काढतील घराबाहेर, कारण की बराच टाइम होऊन गेला होता. म्हटलं आज आहे ना काहीतरी शेटला चमचमीत अशी भाजी बनवूया. आता इथे मला काय बनवायचं हे मला माहीतच होतं, पण शेट लवकर आले होते, त्यांना राग यायला नको म्हणून माझी ही फॉर्मॅलिटी की शेट आज जेवणामध्ये काय बनवतं. शेटचं ठरलेलं डायलॉग, बनव तुला काय बनवायचं ते पण खुश, मी पण खुश. पण आज मला जेवणामध्ये बनवायची होती पावभाजी, कारण की फ्रीजमध्ये मी सर्व भाज्या पाहिल्या होत्या, थोड्या उरल्या होत्या, कारण की मला त्या संपवायच्या होत्या. तर बरेच दिवस झाले पावभाजीचा बेत काय झाला नव्हता, म्हणून म्हटलं चला आज मस्त गरमागरम झटपट अशी पावभाजी बनवूया. आता पावभाजीमध्ये मी किती प्रमाणात काय काय घेतलेलं आहे सगळं डिटेलमध्ये तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनेलला पाहायला भेटेल. आता फ्रीजमध्ये ज्या काय भाज्या होत्या म्हणजे फ्लावर, वाटाणा, फरसबीज, शिमला मिरची, सगळ्या भाज्या मी बारीक कट केल्या. कुकरला 5 ते 6 शिट्या करून घेतल्या आणि त्याच्यानंतर इथे टोपामध्ये तेलामध्ये बटर टाकला. तर तेलात बटर टाकलं, बटर काही जळत नाही, आणि स्मॅश केलेल्या भाज्या याच्यामध्ये घातल्या, सगळे मसाले टाकले आणि मग त्याच्यानंतर मस्त कोथिंबीर कांदा टाकून प्लेटमध्ये भाजी सर्व केली आणि मस्त गरमागरम झटपट अशी पावभाजी. आणि खरंच लय भारी झाली होती बरं का ही पावभाजी. तर व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच सांगा, नवीन असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओत, बाय.